नमस्कार. तर आज आमचं इथे ना सिलेंडर आलेलं होतं आणि शंभूची घाई होती की मी तुला हेल्प करणार म्हणून. त्याने फक्त हात लावला होता, पण मला खूप भारी वाटत होते की तू माझी हेल्प करतोय म्हणून. असंच सगळ्या आईंना वाटत असतं की आपल्या मुलांना थोडं जरी हात लावलं ना तरी आपल्याला छान वाटतं. आणि मग इथे आम्ही थोडासा किराणा पण भरलेला होता. कारण असं म्हणतात की लॉकडाऊन पडेल पडेल का नाही ते पण माहिती नाही मला. पण आपण थोडीशी काळजी घेतलेली बरीच आहे की थोडंसं एक्स्ट्रा किराणा सामान भरून ठेवलं तर ते आपल्यासाठीच पण चांगलं आहे. तरी ते आम्ही रिफाईंड ऑइल नाही का, तिथं घाण्याचं तेल खातो आम्ही मोहरीचं. तर ते आपल्यासाठी खूप चांगलं असतं त्याच्यामुळे. आणि मी इथे ना शंभूला टोपी घेतलेली होती. ते डोक्यात घालून बघितली मी, पण माझ्या डोक्यात काही बसली नाही, ती छोटी होती. आणि शंभूला ना टेडीबेअर अजिबात आवडत नाहीत, त्याला ना गाड्याच आवडतात. आणि हा टेडीबेअर ना मला आवडतो, त्याच्यामुळे मीच घेतला आहे माझ्यासाठी. आणि इथे एक बॉटल घेतली स्टीलची मी. स्टील त्याची क्वालिटी कशी आहे ते आता वापरल्यानंतरच कळेल, कारण स्टीलमध्ये पाणी पिलेलं चांगलं असतं म्हणतात. पण ती बॉटल कशी आहे आता वापरल्यानंतर समजेल. आणि त्याला आज गाडी नव्हती घ्यायची, त्याने आज डॉक्टरचं किट घेतलं होतं आणि ते गाडीमध्येच त्याने ओपन केलेलं होतं. आणि मग इथे ड्रायफ्रूट, निरमा, साबण, शेंगदाणे, लवंग, जिरे, रवा, बेसन, हे असं थोडंफार काही सामान आणलेलं होतं. घरी होतं पण थोडंसं एक्स्ट्रा म्हणून आणलेलं होतं. आता उन्हाळ्यामध्ये काही खराब होत नाही. आणि हे होतं ना, नाचणीचं पीठ आणलेलं होतं. तर नाचणी खाण्यासाठी चांगली असते आपल्याला, पण मी पीठच आणलेलं होतं त्याचे लाडू बनवण्यासाठी. तर मी जेव्हा लाडू बनवेन तेव्हा मी तुमच्याशी शेअर करेन. चांगलं असतं ते खाण्यासाठी आणि उन्हाळ्यामध्ये पण ते चांगलं असतात, थंड असतात. तर असा एवढंच होता आमचा किराणा. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.